तर भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यामुळे पाकिस्ताननं आता एक नवीन शाळा केली आहे। मदरशांचे बंकर बनवण्यात आलेले आहेत। पाकिस्तानच्या पीओके मध्ये आता मात्र एक एसओपी या पाकिस्तान्यांनी जाहीर केली आणि या एसओपी मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, पाकिस्तानी नागरिकांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसं राहावं यासाठी म्हणून ही एसओपी जारी झालेली आहे। ही एसओपी नेमकी जारी करण्याचं कारण काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाकची शाळा, मदरसे झाले बंकर। पीओकेत आणीबाणी, पाकाड्यांनी भरलं राशन पाणी। भारताची गर्जना, पाकिस्तान थरथरला। पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून पाकिस्ताननं भारतीयांचा आत्मा दुखावला आणि आता भारतानं अश्रू पुसून पाकिस्तान विरोधात तिसरा नेत्र उघडलाय। त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडाली आहे। होय, पाकिस्तानचा थरकाप उडालाय। एवढंच नाही तर लष्कर प्रमुख गायब झाल्यानं सैनिकांचं एकीकडे राजीनामा सत्र सुरू आहे, तर देशाचा प्रमुख अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याच्या विनवण्या करतोय। पण भारतानं बदला घेण्याचं ठरवल्यानं आता पाकिस्ताननं पराभवाच्या भीतीनं आपल्या नागरिकांसाठी एक एसओपी नवे आणीबाणीच जाहीर केली आहे। पीओके मधील नागरिकांनी 2 महिन्यांचा अन्नसाठा करा। 1000हून अधिक मदरसे तातडीनं बंद। एलओसी जवळ पर्यटनावर बंदी। कराची आणि लाहोरचे एअरस्पेस बंद। लहान लहान मुलांना युद्धाचं प्रशिक्षण। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं तिन्ही सैन्यांना फक्त सज्ज राहण्याचे आदेश दिले आणि त्यामुळेच पाकिस्तान आता युद्धातील पराभवाच्या भीतीनं बेजार झालाय। कारण आजवर झालेल्या 4ही युद्धात पाकिस्तानच्या चिंधड्या उडाल्याचा इतिहास पाकच्या या बगलबच्च्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच आता इतिहास जमा होण्याची भीती पाकिस्तानला सतावतीये। दहशतवाद्यांची खरं बॉम्ब न उडवत जमीन दोस्त। सीमेवर पाकच्या 600 गोळ्यांना 1400 गोळ्यांनी भारताचं प्रत्युत्तर। वायुदलाचा राफेल, सुकोई SU-30 MKI, MiG-21 या लढाऊ विमानांचा आग्रा महामार्गावर आक्रमण सराव। INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या दोन्ही युद्धवाहू नौका सज्ज। LOC आणि LAC वर विशेष तुकड्यांची तैनाती। भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तानचं सामरिक सामर्थ्य फार कमी आहे। भारताकडे साधारणतः 15 लाखाचं सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे 6.5 लाखच सैन्य आहे आणि त्यातही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या सैन्यामध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे आणि हे सैन्य त्यांना मिळत नसल्यामुळे आता पाक ऑक्युपाईड काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या मुलांना सुद्धा या युद्धामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी मदतीला घेतलेलं आहे। भारतीय सैन्यानं तयार है हम म्हणत सराव केल्यानं पाकिस्तानला धडकी भरली आहे। हवा, पाणी आणि जमिनीवर 4 मुंड्या चित करण्याचं भारतानं ठरवलंय। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं राजनैतिक मुत्सुद्देगिरी न पाकची कोंडी तर केलेलीच आहे, तर सिंधू करार रोखत तोंडचं पाणीही पळवलंय। त्यामुळेच पीओकेत आता युद्धाला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं एसओपी जाहीर करत स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात केली। मात्र कितीही तडफड केली तरी पाकिस्तानचा पराभव निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।